जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया पुढील प्रॉब्लेम जो 2025च्या CETला विचारला आहे. चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स. प्रथम आपण प्रॉब्लेम समजून घेऊया. मूवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फेअर अबाउट इट्स डायमीटर इज आय. सॉलिड स्फेअर आहे आणि तिचा मूवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर, म्हणजे हा तुमचा समजा सॉलिड स्फेअर आहे असं समजूया आपण, आणि अबाउट इट्स डायमीटर हा जो मूवमेंट ऑफ इनर्शिया आहे तो काय असतोय की 2/5 टाइम्स mr². m इज मास अँड r इज ए रेडियस. देन ते काय बोलतायत, इट इज देन कास्टेड इनटू 27 स्मॉल स्पेअर्स ऑफ सेम डायमीटर. देन इट इज कास्टेड इनटू 27 स्मॉल स्पेअर्स ऑफ सेम डायमीटर. आणि ते म्हणतायत द मूवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ईच स्मॉल स्पेअर अबाउट इट्स डायमीटर. मग स्मॉल स्पेअर तुमच्याकडे एक बिग आहे, हा आपण असं पकडूया बिग आहे. याची जी रेडियस आहे ती काय आहे आर. याचं जे काय आहे मास काय आहे एम. याच्यापासून तुम्ही काय तयार करतायत की छोटे छोटे असे 27 स्पेअर्स तयार करतात. आता एकाचं मास किती असेल स्मॉल एम, आणि ह्या एकाची रेडियस किती असेल स्मॉल आर. स्मॉल आर काय असेल रेडियस ऑफ स्मॉल स्पेअर. एम काय असेल मास ऑफ स्मॉल स्पेअर, दॅट इज सॉलिड स्पेअर. मग अगोदर आपण काय करूया, ह्या सिंगल मासची व्हॅल्यू काढूया आपण. इकडे पाहतायत मास ऑफ बिग स्पेअर इज इक्वल टू किती तयार झाले छोटे छोटे 27 इंटू मास ऑफ ईच एकाचा मास ऑफ ईच स्मॉल स्पेअर म्हणजेच कॅपिटल एम इज इक्वल टू काय लिहिलं 27 इंटू काय स्मॉल एम. तर स्मॉल एमची व्हॅल्यू काय झाली m/27 m/27. बरं, आता आपल्याला ह्या दोघांच्या रेडियसमध्ये काय नातं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड स्मॉल आर, टू फाइंड काय करायचं आहे स्मॉल आर. आपण काय करतोय पहा, व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू काय म्हणतोय किती स्पेअर. आता ड्रॉपलेटचा प्रॉब्लेम पण असाच असतो म्हणून मी ड्रॉपलेट्स आला चुकून. तर किती स्पेअर तयार होतात, नंबर ऑफ स्पेअर, त्याला म्हणलं एन इंटू व्हॉल्यूम ऑफ स्मॉल स्पेअर. आता व्हॉल्यूम सॉलिड स्पेअरचा 4/3 पाय आणि रेडियस काय आहे कॅपिटल आर म्हणून r³. हा एन इंटू व्हॉल्यूम 4/3 पाय, रेडियस काय आहे स्मॉल आर. 4/3 पाय कॅन्सल. r³ इज इक्वल टू एन इंटू काय आहे r³. बट एन आपल्याला माहिती किती आहे 27. r³ इज इक्वल टू काय आला 27 r³. जर आपण क्यूब रूट घेतलं, दोन्ही बाजूचं घनमूळ घेतलं, तर r इज इक्वल टू काय होईल 3 टाइम्स r इज इक्वल टू काय होईल r/3. ची व्हॅल्यू काय होईल r/3. आता आपल्याला ह्या स्मॉल स्पेअर जो आहे ना, हा स्मॉल स्पेअर, त्याचं मास मिळालं, त्याची रेडियस मिळाली, त्याची मूवमेंट ऑफ इनर्शिया. हेन्स मूवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्मॉल स्पेअर इज अबाउट डायमीटर आहे म्हणून 2/5 स्मॉल एम इंटू काय टाकायचे r². हा झाला 2/5. स्मॉल एम किती आहे m/27. स्मॉल आर किती आहे r/3 त्याचा स्क्वेअर. हा 2/5 आहे तसाच. हा 1/27 बाहेर घेतो. हा जो 27 आहे ना तो बाहेर घेतो. आतमध्ये राहिला 2/5. हा m r² आणि 3चा स्क्वेअर किती झाला 9. हा 9 जो आहे तो बाहेर घ्या, तो होईल 1/27 इंटू 9 इंटू आतमध्ये काय झालं 2/5 mr². आता 2/5 mr² जो आहे ना 2/5 mr², हा आपल्याला जो दिलेला आय आहे ना तो आहे. बरं, म्हणजे तो काय झाला आय. आणि आता 27 गुणले 9
9 7 किती 63, 5 6, 9 2 18, 18 आणि 6 किती 14, 18 आणि 6 किती 24, नॉट 14, 18 आणि 6 किती झाले 24. हा झाला I भागिले 243. I भागिले 243 म्हणजे हे बी जे दिसते ना, हे बी हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. ओके, याला आपण थोडासा शॉर्टकट पण करू शकतो. काय करू शकतो, शॉर्टकट्स. तो मात्र शॉर्टकट काय आहे तर हे जे व्हॉल्यूम ऑफ अ बिग ड्रॉप इंटू n इंटू व्हॉल्यूम ऑफ अ स्मॉल स्पेअर, याला काही शॉर्टकट्स आपण तयार करू शकतो. किंवा स्मॉल आर इज इक्वल टू डायरेक्टली असं लिहू शकतो आपण, स्मॉल आर इज इक्वल टू काय लिहू शकतो, R अपॉन n रेज टू 1/3. हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. म्हणजे डायरेक्टली हे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. म्हणजे काय होईल पहा, हा आपला झाला कॅपिटल R, n किती आहे 27, त्याचा 1/3 म्हणजे क्यूब रूट. तर डायरेक्ट R अपॉन किती तयार होईल 3. इथे पहा R अपॉन 3. हे जर केलं तर फार लवकर तुमचा आन्सर येईल. चालेल, ठीक आहे. तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल असं मी गृहीत धरतो.